ए कुत्रे, रागानं का बघतेस माझ्याकडं? आला का मुताडा पिऊन? मला वाटलं पडला असाल कोणत्या गटारात नाही तर नाल्यात. लाज नाही वाटत का मुताडा पिऊन घरी यायला? ए नवरा आहे तुझा, मी नवऱ्याला आज बोलतेस? अरे बेवड्या, नवरा कसला रे तू? भिकारी आहेस भिकारी. याला 10 माग त्याला 20 माग. लाज नाही वाटत का भीक मागायला? ए भिकारी कोणाला म्हणतेस का? 10-20 उसने आम्ही मागतो, मी 10-20 उसने देतो, आम्ही एकमेकांना सहकार्य करतो. हो ना. तुला काय माहिती का त्यातलं? हो तीरच मारता सहकार्य करून. ते पण बेवडे आणि तुम्ही पण बेवडे. कचरे घालास, मी काय तुला फरक समजतो? तू माझी अर्धांगिनी आहेस. अर्धांगिनीच्या जीवावर बसून काय मला काय हरकत? तरी मी विचार करतो, दिवसभर माझा गळा का करतोय, का जडजड लागतोय. आता समजलं मला. लग्नाआधी तुझा बाप काय म्हणला? पोरग माझं निर्व्यसनी आहे, त्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. हो ना, मी शपथ घेऊन सांगतो, मी अजून सुपारीचं खाण सुद्धा खात नाही. फक्त पितो दारू, आणि त्याचं वचन ना दुसरं काय. माझा बाप तर विना पाण्याची डायरेक्ट वाटली तोंडाला लावते. का दोष देऊ नको? त्याला माहित होतं ना आपलं पोरग बेवड आहे म्हणून. मग का दुसऱ्याच्या पोरीचं वाटोळ करायचं? बेवड खानदान कुठलं? ए गिलास आणि पाणी दे मला. तुझं बोलणं ऐकून ऐकून सगळी माझी दारू उतरून गेली. दे गिलास पाणी. हारून ठेवायचं नाही तुला. काय तोंड बघते? जाय मटन चिकन काही चकण्या लहान मला. तुझ्या बापाने मला मटण आणून दिलंय काय, जे की तुला वाढल मी? मटण खायची तरी लायकी आहे का तुझी? 600 रुपये किलो आहे मटण. त्यासाठी काम करावं लागतं. आणि तू भीक मागून दारू पितोस आणि चकण्याला कलिजी मागतोस. हे धर, हीच लायकी आहे तुझी. माझी लायकी काढतेस आपल्या नवऱ्याची? जिथं लाज मारेल तिथं पाणी काढले, समजलेस? धड उभा राहता येत नाही आणि लात मारून पाणी काढायची गोष्ट करताय. लायकी काढू नको तर काय काढू रे तुझी? नवऱ्याचं काय कर्तव्य म्हणून पार पाडलास. एका टायमाचं जेवण सुद्धा भेटलं नाही. तुमच्यामुळं अन्नाला तरसले आम्ही लेकरं. नाविलाजानं कामाला जावं लागलं आम्हाला. मग काय झालं? आजकाल बाया बी माणसाच्या खांद्याला खांद्या लावून काम करायला. मग तू घरी तर काय झालं? मी सकाळी राबून पूर्ण आवरून घर कामाला जायचं. परत येऊन भांडे कपडे धुन्नी एवढं काम मीच करायचं. आणि तुम्ही? तुझं म्हणणं मी कामच करत नाही. कुठं करताय मग? हिंडता की कुत्र्यावानी त्याच्या दारी त्याच्या दारी. करतोस ना दारू पुरतं मटणा पुरतं काम. तुला काय फिकीर माझी लेकराची? तू लय माजरीच कुत्री. तुझी जीभ चुरू चुरू पळायली. नवऱ्याला मनात येईल ते बोलायलीस. तुला लय दिवस झाला मार नाही तुला. असं सोडील ना पुन्हा तोडवारी करून बोलता नाही आलं पाहिजे. दिवसभर काय असते तुमचं? दिवसभर मुताडा प्यायचा आणि रात्री येऊन बायको रोग दाखवायचा. बायको आहे म्हणून मला मर्यादा आहेत. ज्याला नीट उभं राहता येत नाही त्याला तुडवायला काहीच वेळ लागत नाही. तू मला मारायच्या गोष्टी करतेस. एक नवऱ्याला आपल्या मारायच्या गोष्टी करतेस तू. असल्या तुमच्या वयाच्या वागण्यामुळे बायांचे घर तुटतात. तुम्ही जे रोज महान कार्य करून येता ना, तुमच्या या अशा वासघान देहाची आरतीच करते.
घर आमच्यामुळे तुटत नाही, तुमच्या अशा वागण्यामुळे तुटतं. उगाच काही आरोप करू नको माझ्यावर. कसे तुटतात घर? आमच्यामुळे घर कसे तुटतात? नवरा सकाळ ते संध्याकाळ त्या दारू अड्ड्यावर डुकरासारखं लोळत राहील, ना काम करील ना धंदा करील, घरात 1 रुपयाचं सुद्धा सामान भरणार नाही. मग त्या लेकरा बाळांनी खायचं तरी काय? त्यांनी मस्त मुताडा प्यायचा, चटण्याला चिकन मटन मागायचं. मग घरातल्या लेकरांना बायकोंना काय अपेक्षा असतात का नाही? इथं तर उलटच झाले. बायको राब राब राबणार, नवरा हिंडून दारू पिणार आणि बायकोच्या जीवावर आयुष मारणार. तू बायको आहेस माझी, तुझ्या जीवावर खायला मला काय हरकत आहे? आणि दे 30 रुपये. तुझ्याच्या घराने मग डोकं जाम दुखाले. आणि दे 30 रुपये. 90 मारून येतो आता. हो ना, लाज पण कशी वाटेल? देशातील सगळे बेवडे बेशरम निर्लज्ज माणूस सदा सुखी. मला निर्लज्ज म्हणतेस, मला बेशरम म्हणतेस? तुझ्या जीवाला काय वाटते का नाही? करवाना बेशरमच म्हणले, रंडुळा तर म्हणलं नाही ना. बायकोच्या जीवावर बसून खाता. हे घ्या बांगड्या, घाला, टाळ्या वाजवा, 4 पैसे तर येतील, जेणेकरून भीक तर मागावं लागणार नाही लोकांना. लेकराचं पण पोट भरेल, 4 घास जातील लेकराच्या पोटात. काय मी एकटाच दारू पितो का? माझ्यासोबत किती जण दारू पितात. त्यांच्या बायका आचार्याला पाडून नाही बोलत, ना कोणी अपमान नाही करत. त्यांच्या बायका बाहेर कामाला जातात. तुझ्या आणि आज नाही बोलत अपमान करून नवऱ्याला. जेव्हा घरची बाई घराबाहेर पडते ना कामासाठी, ती मजबुरीने पडते. पण तिच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी बाहेर सुटलेले लांडगे सुद्धा असतात. त्याच बाईला माहित असते ती स्वतःची इज्जत वाचवत काम कशी करत असते, ते पण मन मारून. कारण तिच्या देहावर अनेक लांडग्याची नजर असते. पण ती करणार तरी काय? तुमच्यासारखे मुताडा पिणारे जे त्यांच्या नशिबी येतात. मग घरच्या डुकरापेक्षा बाहेरचा लांडगाच बरा. सारे शोक तर पुरवतो ना. त्या बाया जातात ना त्या लांडग्यासोबत, पण त्यांना काही बायका अपवाद असतात. काही आपल्या इज्जतीला फुलासारखे जपतात. आता तुम्ही सांगा, ती आपल्या मर्जीने कामासाठी बाहेर पडते का हो? घर कोणामुळे तुटतात? तिला सगळं सुख भेटलं तर ती कशाला घराबाहेर जाईल? कशाला कोणासोबत जाईल? देशातील सगळ्या दारू पिणाऱ्या लोकांनी एकदा तरी विचार करावा. बस तुझी भानवाडी मला काय लावली? तू फालतू घराला आहे का? माझ्या कुठं कुठं वेळ आहे? मालक काय रामराव, आज सकाळी सकाळी तोंड बेंड धुतलंय ना? वा काय नाही मालक, 100-200 घ्यावं म्हणलं, डोकं जाम झालंय. काल तर कामावर आला नाही सा आणि पैसे मागायला लाज नाही वाटत? काल लय बायकोनं डोक्याचं पार दही केलंय. म्हणलं आता मालकाकडे जाऊन 100-200 घेऊन यावं. अरे कोणती बाई सहन करल रे तुमच्यासारख्या लोकायला? 1 रुपयाचं काम करायचं नाही आणि गावभर मुताडपीत हिंडायचं. म्हणून काय मालक एवढं घालून पाडून बोलायचं का? ती बायको आहे माझी इज्जत काय आहे का नाही? अरे ती नवरा म्हणून थोडी तरी इज्जत ठेवते या तुझी. माझ्यासारखा असला असतं ना तर नागड्या करून लाकडाच्या सालीवानी सोडून काढलं असतं तुला. अरे स्वतःला नवरा म्हणतोस, नवऱ्याची कोणती जिम्मेदारी पार पाडला सर तू? अरे ती तर बिचारी उलट तुझ्या लेकराच्या पोटात 4 घास पडावा म्हणून जीवाचं रान करते या. तुला लाज नाही वाटत का रे स्वतःला नवरा म्हणून घ्यायची? मालक
हरी तर माझ्यापेक्षा जास्त पितो आणि ते परश्यात सारखं अड्ड्यावर पडून राहते आणि ते किसनराव तर घरी येता येता 4 बार पडती. तर त्याच्या बायका बऱ्या काय म्हणणार ना ही बायको मया ना बोलती. अरे लोकांना शेण खाल्लं म्हणजे काय आपणही शेण खायचं का? थोडं तरी घरच्यांचा विचार करायचा. तुम्ही मुताड पिऊन रस्त्यात पडता, एखादी गाडी आली चिरडून गेली तर तुमचे लेकरं बाळं अनाथ नाही होणार का? अरे ज्या बाईचा नवरा भर जवानी दारू पिऊन मरतो ना, अशा बाईंना लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. तेव्हा त्या बाईने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि तुला तरी लाज वाटते का रे तिच्या जीवावर बसून खायला? मालक मी तरी कुठं तिच्या जीवावर बसून खातो, मी बी कामाला जातो की. अरे मुर्द्या, जेवढं कमवतोस तेवढं मुताड पण उडवतोस. तुझं काम करून काय फायदा कुत्र्या? कधी लेकराला गोडधोड, कधी बायकोला साडी नेलास? अरे खरा मर्द तो आहे जो लेकराला मायबापाला व बायकोला सुखात ठेवतो. तुमच्यासारखे मुताड पिणारे लोक नामर्द असतात. नामर्द कुठला? मालक जरा तोंड सांभाळून बोला, नामर्द बनता. 3 लेकराचा बाप आहो म्या. अरे 3 पोरं काढल्यानं काय माणूस मर्द होत नाही. तुझ्यापेक्षा तो डुक्कर बरा, एका रट्ट्यात 10-12 पिल्लं काढतो. खरा मर्दपणा त्याच्यात आहे लेकरांना पोसण्यामध्ये. तुझ्यानंतर बायकोलाही पोसणं होत नाही. तुमच्या अशा रंडोळेपणामुळं बायकांना घराबाहेर पडावं लागतं कामासाठी. अरे मला विचार ना, बायका लोकांच्या नजरा चुकवत कशा काम करत असतात ते. कुठं तर वासनांचे लांडगे त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतात आणि त्या बिचाऱ्या निमूटपणे सहनसुद्धा करतात, कारण त्यांना त्यांच्या लेकरांचे पोट भरायचे असते. त्यांना शिकवायचं असतं आणि मजबुरीने हे त्यांच्या नशिबी येतं, कारण तुमच्यासारखे मुताड पिणारे नवरे त्यांच्या पदरी पडतात. अरे एवढं ऐकून धोंड्यालासुद्धा पादर फुटला असता. तू तर शेवटी माणूस आहेस. एकदा मनापासून विचार करून बघा रामराव. खरंच मालक तुम्ही म्हणताय ते पटते मला. आजपासून कुलदेवताची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी दारू सुटली. आजपासून दारूच्या बाटलीला हात सुद्धा लावणार नाही, दारूचा थेंब पिऊन वाटणार नाही मालक. खऱ्या अर्थाने तुझं जीवन आत्ता चालू झालेलं आहे रामराव. सुखाने राहा आणि दुसऱ्यांना पण ठेव आणि उद्या कामाला ये. जा. येतो मालक. पुन्हा आला सकाळी सकाळी मुतडा पिऊन. भाड्या, लाज नाही वाटत का रे तुला? कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. उठ, मला पाणी निघाला जाऊन काटर घ्यायची आहे मला. पाणी निघाला जाऊन उठ. मेल्या, काल रात्री एवढं समजून सांगलं तरी अवकातीवर आलास ना. येडी, मी आता नाटक करत होतो. मी दारू सोडली. खरंच? तुझी शपथ घेऊन सांगतो की मी आजपासून दारू सोडली. खरंच आजपासून मी दारू सोडली. दारूच्या बाटलीकडे डुंकून सुद्धा बघणार नाही ना, दारूचा थेंब सुद्धा पिऊन वाटणार नाही. आजपासून दारू सुटली. पण अगं तुझ्या रागवण्यामध्ये मला एक प्रकारचं प्रेम बरसतंय. अहो मला काय पागल कुत्र्यानी चावले काय? तुम्ही रोज दारू पिऊन येता म्हणून मी तुम्हाला रागवत असते. तसं पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते, पण तुमची मला अवस्था पासून बघवत नाही म्हणून मी रागवत असते तुम्हाला. खरंच बघच पूजा, आजपासून तुला राणीवाणी ठेवी. मी रात्रंदिवस काम करेन आणि तुझ्या स्वप्नाला सत्यात उतरीन. हे शब्द आहे माझा. पण कंपनीचं काम सोडेल, घरी छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करेन, तेवढंच आपल्या संसाराला होईल.